श्री स्वामी समर्थ. दही भाताचे विलेपन शिवपिंडीवर करून पूजा केल्यास विविध आपणास ताप नाश पावतात. चंदन, केसर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. महादेवाला तांदूळाचे दाणे अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. भगवान महादेवाला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. जर तुम्हाला शत्रू त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा जलने धुवून शिवलिंगावरती अर्पण करा व तेथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. असं म्हणतात की या उपाय केल्याने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे नतमस्तक होईल. जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंग जेथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान महादेवाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळहाताने स्पर्श करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करून आपली मनातील इच्छा बोला. भगवान महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील, लवकरात लवकर पूर्ण करतील. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर हा उपाय करा. प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा मुख्य चौकट बाहेर लावा. महादेवाचे नाव घेऊन प्रज्वलित करा. यामुळे घरात शांतता कायम राहील. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते. जुहीच्या फुलांनी पूजन केल्यास कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना.